नमस्कार मित्रांनो. आज आपण जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 विषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर त्या अपडेटविषयी माहिती घेऊ. तर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातील आरोग्य सेवक पुरुष 40% आणि आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, परिवीक्षिका या संवर्गातील पेसा क्षेत्रातील या परीक्षा आहेत. आणि बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी म्हणजेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, म्हणजे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. म्हणजेच यापूर्वी झालेल्या परीक्षा ह्या बिगर पेसा क्षेत्रातील होत्या आणि आता म्हणजेच 18 जुलै 2024 पासून पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील परीक्षा ही 18 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. आणि यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे आजपासून 18 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षांचे हॉल तिकीटसुद्धा या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेलं आहे. तर यामध्ये मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका या पदाची परीक्षा ही 18 जुलै 2024 रोजी होणार आहे. आरोग्य परिचारिका म्हणजे आरोग्य सेवक महिला या पदाची परीक्षा ही 19 जुलै 2024 रोजी होणार आहे. आरोग्य सेवक पुरुष 40%, 22 व 23 जुलै 2024 रोजी होणार आहे. तर आरोग्य सेवक पुरुष 50% म्हणजेच हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी 23 व 24 जुलै 2024 रोजी होणार आहे. आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा ही 25, 29 व 30 जुलै 2024 रोजी होणार आहे. अशा प्रकारचे हे पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांच्या परीक्षांचे जिल्हा परिषदेतील पदांचे वेगवेगळ्या संवर्गातील पदांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.